या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। सोलापूरच्या पूर्व भागातील पद्मशाली समाजातील दमदार नेतृत्व श्रीनिवास भाऊ संघा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच भाजप प्रवेश केला आहे। श्रीनिवास संघा यांच्या जीवनावर आधारित एक छोटासा वृत्तांत आज आपण पाहूयात। सोलापूरच्या पूर्व भागातील तरुण पिढीचा युवा नेता म्हणजेच श्रीनिवास भाऊ संघा श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर राहून आपल्या समवयस्क तरुणांमध्ये एका मोठ्या भावाप्रमाणे सर्वांच्या पाठीशी राहणारे, त्यांच्या सुखदुःखाची जाण बाळगणारे नेतृत्व म्हणजेच श्रीनिवास किशोर संघा होय। आज त्यांच्या सोबत असणारा प्रत्येक तरुण त्यांना आदराने भाऊ म्हणूनच मान देतो। आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे कुटुंब सुद्धा आपले कुटुंब आहे असे मानून त्यांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी वडील भावाप्रमाणे तत्परतेने धावून जाण्याच्या वृत्तीमुळे श्रीनिवास संघा हे पूर्व भागातील तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीनिवास संघा यांनी गेल्या 10 ते 15 वर्षापासून पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव मोठ्या वैभवशाली थाटात साजरा केला आहे। या जन्मोत्सवामुळे पद्मशाली तरुणांमध्ये चैतन्य निर्माण होऊन एकीकरणाचे बीज रोवले गेले आहे। पूर्व भागातील तरुण वर्गामुळेच सोलापुरात भाजपाला अत्यंत मजबूत जनाधार लाभला आहे। हे सोलापुरातील अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मान्य करतात। परंतु अनेक वर्षापासून पद्मशाली समाजाच्या तरुण वर्गाला अपेक्षित धडाकेबाज नेतृत्व न लाभल्यामुळे तो समाज भरकटत होता। याचा फायदा घेऊन त्यांचा पद्धतशीर राजकीय वापर करून घेतला जात होता। परंतु आता श्रीनिवास भाऊंमुळे त्यांना एक उमदे नेतृत्व मिळाले आहे। पूर्व भागातील भाजपा कार्यकर्ते भाऊंना भाजप पक्षाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रातील नेतृत्व करावे यासाठी प्रचंड आग्रही होते। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी सुद्धा भाऊंच्या नेतृत्वाची दखल घेऊन त्यांना भाजपमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते। त्याच अनुसरून काही दिवसांपूर्वीच श्रीनिवास भाऊंनी केवळ पद्मशाली समाजाचे नव्हे तर इतर समाजाच्या तरुण नेतृत्व वर्गाला सुद्धा सोबत घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला। प्रवेशाच्या वेळी भाऊंनी आपला राजकीय प्रवेश हा सोलापुरातील सर्व तेलुगू भाषिक समाजासह इतर सर्व समाजाच्या कल्याणासाठी व सोलापूरच्या विकासासाठी असून त्यासाठी सतत झटत राहणार असल्याचे प्रतिपादन केले आहे। आज श्रीनिवास भाऊ संघा हे भाजपात गेल्याने त्यांचा सोलापूर शहराच्या सर्वच भागामध्ये मोठ्या जल्लोषात तरुण वर्गांकडून जंगी सत्कार होत आहे। त्यांना ठिकठिकाणी मान सन्मान मिळत आहे। यावरूनच श्रीनिवास भाऊ संघा यांचा जनमानसातील प्रतिसाद व त्यांची लोकप्रियता कळून येत आहे। लवकरच श्रीनिवास भाऊ संघा हे पद्मशाली समाजासोबत इतर समाजांना एक दमदार नेतृत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील बोलले जात आहे। त्यांच्या या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा।